आज आपण बनवणार आहोत हलवाईसारखा मुगाच्या डाळीचा शिरा. अगदी दाणेदार, तुपातला, एकदम सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट पद्धतीने. सुरुवातीला जरी बनवला तरी बिलकुल चुकणार नाही. आमच्या घरी तर सगळ्यांना प्रचंड हा शिरा आवडते. त्यासाठी 1 वाटी सोल मुगाची डाळ धुवून घ्यायची. धुवून थोड्या वेळासाठी चाळणीवर ठेवायची, म्हणजे सगळं पाणीही निचरेल. आता त्यानंतर कढईत टाकून कोरडीच डाळ लालसर होईपर्यंत मीडियम गॅसवर भाजून घ्यायची. म्हणजे खाताना एकदम कुरकुरीत असा आवाज आला पाहिजे इथपर्यंत डाळ ही भाजायची. नंतर मिक्सरमध्ये टाकून भरड वाटल्यासारखी वाटून घ्यायची. जेवढी डाळ होती तेवढंच तूप किंवा त्याच्यापेक्षा जास्त तूप टाका, पण मी या ठिकाणी थोडं कमी टाकलं. 1 चमचा बेसन पीठ आणि 2 चमचे रवा टाकून घेतला. त्यानंतर वाटलेली मुगाची डाळ टाकायची. छान हे मिक्स करून घ्यायचं. आता तुपामध्ये टाकल्यानंतर घट्ट नाही झाली पाहिजे, त्याचं तूप सुटलं पाहिजे इथपर्यंत डाळ ही परतायची आहे. आणि गॅसची फ्लेम बारीक ते मीडियमच ठेवायची. त्यानंतर जेवढी डाळ होती की नाही, 1 वाटी डाळ होती तर 1.5 वाटी मी साखर टाकली आणि 2 वाटी पाणी टाकायचं आणि साखर पूर्ण विरघळली पाहिजे इथपर्यंतच गरम करून घ्यायचं. तोपर्यंत डाळ ही झालेली आहे. त्यानंतर 1 वाटी मलईचं दूध टाकून घ्यायचं. छान मिक्स करायचं. नंतर तयार साखरेचं पाणी टाकायचं. आता छान हे मिक्स करायचं. इथपर्यंत सगळ्यांना सोपं वाटते. त्याच्यानंतर खरी मेहनत तर पुढेच आहे. जोपर्यंत डाळ पातळ होऊन घट्ट होत नाही, घट्ट झाल्यानंतर त्याचं तूप सुटत नाही, तोपर्यंत याला छान असं लगातार फिरवत राहायचं. तो पाहू शकता थोडंसं घट्ट झालेलं आहे. अजून घट्ट होईल, पण तूप काही अजून सुटलेला नाही. जोपर्यंत तूप सुटत नाही ना, तोपर्यंत मुगाच्या डाळीचा शिरा बनणारच नाही. तर थोडंसं हात खूपच दुखायला लागले, झाकण ठेवलं तर या ठिकाणी पाहू शकता हलकंसं तूप हे सुटलेलं आहे. अजून छान मिक्स करायचं. त्यानंतर तयार ड्रायफ्रूट्स त्यामध्ये टाकून द्यायचे. वेलची टाकायची. छान हे मिक्स करायचं. अजून मी थोडा वेळ होऊ देणार आहे. तर पाहू शकता छान असं तूप सुटलेलं आहे. जेवढं मी तूप टाकलं की नाही तेवढं तूप हे वर आलेलं आहे. इथपर्यंत आपण छान लगातार फिरवत राहायचं. म्हणजे शिरा हा चिकट झाला नाही पाहिजे, एकदम मोकळा, दाणेदार, तुपातला. जसे हलवाई लोक बनवतात की नाही तशाच पद्धतीचा हा शिरा बनवून तयार होते. तर या ठिकाणी माझी करायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब